म्हणूनच मी म्हटलं की बघा, काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे. आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं. आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता एफआयआर दर्ज होतोय. त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपणही दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे. त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आता काय ऍक्शन घ्यायची, त्यांच्याकडनं माफी मागायला लावा. खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? त्यांना मागायला लावा माफी. बच्चू कडू यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात आपण बैठक बोलली होती, परंतु कुठला शेतकरी नेता असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील, ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. मतचोरी संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे. काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान आहे असं दाखवलं होतं, तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं. माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना असं म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. याच मुद्द्यावरून 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय आंदोलन, त्याच्यावर मी कालच सांगितलं कव्हर फायरिंग आहे. त्यांना माहिती आहे निवडणुका हरणार आहे म्हणून कव्हर फायरिंग करतात. देवेंद्र जी, जिस तरीके से आदित्य ठाकरे ने कल जो वर्ली में दिखाया और उसके बाद 1 नवंबर को मोर्चा ले जाने की तैयारी, इसको कैसे देखिए, मेरी अपेक्षा इतनी थी कि मैं आदित्य ठाकरे को थोड़ा बहुत जानता हूं, इसलिए मुझे अपेक्षा नहीं थी कि वो भी पप्पूगिरी करेंगे. उन्होंने भी राहुल गांधी जी की स्टाइल में बड़ी स्क्रीन लगाना और फिर हमने देखा राहुल गांधी जी इधर से उधर चल रहे, उधर से इधर चल रहे और जो बोला उसमें खुदा पहाड़ और निकला चूहा भी नहीं, ऐसा जो राहुल गांधी का प्रदर्शन था बस उसी का रेप्लिका यहां पर आदित्य ठाकरे इन्होंने किया है. और मैं ऐसा मानता हूं कि उनका कवर फायरिंग चल रहा है. उनको पता है जनता उनके साथ नहीं है, वो चुनाव में जीत नहीं सकते, इसलिए कवर फायरिंग कर रहे हैं कि हारने के बाद फिर यही वीडियो दिखाएंगे, देखिए हमने तो कहा था इसलिए हम हारे. ये एक प्रकार से लोकतंत्र का मजाक उड़ा रहे हैं.